शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शहर प्रमुख मनोज हळदवकर, समाजसेविका मनाली हळदवकर आणि साई दृष्टी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी नेत्र चिकित्सा शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक राजू पाटील, सुरेश बिलारे, ॲडव्होकेट रवींद्र पाटील, तगरसिंह कोहली, हरजीत सिंग कोहली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी रक्तदान शिबिरात पुरुषांसह महिलांनी देखील आपली उपस्थिती दर्शवत मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचा आनंद घेतला। या रक्तदान करणाऱ्या नागरिकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि भेटवस्तू सन्मान करण्यात आला। तसेच बहुसंख्य नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी केली। शिवाय ज्या नागरिकांना मोतीबिंदूचा त्रास आहे अशा नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे। याविषयी प्रमुख पाहुण्यांनी आयोजकांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या। प्रथमतः आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी अभिवादन करते आणि आज त्याच निमित्ताने रक्तदान शिबिर ठेवलेले आहे, नेत्र चिकित्सा ठेवलेले आहे। खरोखर मी जे आज रक्तदान करत आहे त्यांचं मी खरं मनापासून आभार मानते, कारण शेवटी रक्त हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असं समजलं जातं। आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आणि आमच्या शिवसैनिकांचा फार तसं म्हणलं तर अत्यंत दुःखाचा दिवस आहे, कारण आज आमच्या तमाम शिवसैनिकांना आजच्या दिवशी बाळासाहेब सोडून गेले हा आमचा दुःखाचा दिवस आहे। आणि हा स्मृती दिवस जो असतो तो या प्रभाग क्रमांक 4 आमचे शहर प्रमुख सन्माननीय मनोज हळदवकर साहेब हे सातत्यानं स्मृती दिन हा बाळासाहेबांचा रक्तदानाने आणि आरोग्य शिबिराने साजरा करत असतात। अशाच प्रकारे आज देखील या सेक्टर 3च्या समाज मंदिरामध्ये ऐरोलीकरांसाठी रक्तदान शिबिराचं आणि मोतीबिंदूसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि सकाळी 10 वाजेपासून त्याला चांगला असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय। आणि खरं तर मनोजी हळदवकर साहेबांचं या ठिकाणी आम्ही धन्यवाद देतो त्यांना की खरोखर एक चांगला उपक्रम बाळासाहेबांनी ज्याप्रमाणे आपल्याला शिकवलेलं आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण त्या धर्तीवरती मनोजी हळदवकर साहेब हे नेहमीच आपल्या विभागात चांगलं काम करत असतात। आणि म्हणूनच त्या आमच्या शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून त्यांचं जे कार्य जे आहे ते वाखाणण्यासारखं आहे। प्रत्येक महिन्याला कुठला ना कुठला तरी उपक्रम घेऊन हे त्या विभागात काम करत असतात। मला वाटतं रक्तदान शिबिर देखील अनेक तरुणांना महिलांना घेऊन हे रक्तदान शिबिर दरवर्षी पार पडत असतात। मला वाटतंय हे रक्तदान शिबिर त्यांचं 28 वर्ष सातत्यानं हे रक्तदान शिबिर करत असतात। मग तो महासाहेबांचा स्मृती दिवस असू द्या, बाळासाहेबांचा स्मृती दिवस असू द्या किंवा दिघे साहेबांचा स्मृती दिन असू द्या, अशा या दिवसाचा औचित्य साधून हे कार्यक्रम करत असतात। मी खरोखर त्यांच्या सर्व शिवसैनिकांना, त्यांच्या सर्व टीमला आणि ह्या प्रभाग क्रमांक 4च्या सर्व शिवसैनिकांना, महिला पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की चांगला उपक्रम आपण करताय, त्यासाठी मी त्यांना सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आमच्या सेक्टर 3चे नगरसेवक मान्य मनोज हळदवकर साहेब हे प्रत्येक वेळी 6 महिने कुठचा नाही कुठतरी कार्यक्रम अगदी यशस्वीने पार पडत असतात। निवडणूक आल्या म्हणून कार्यक्रम करणे असं त्यांच्या रक्तात कधीमध्ये नसतं। त्यांचं एकच ध्येय असतं, आपल्या सेक्टर 3 मध्ये किंवा आता सेक्टर याचा विभाग प्रभाग क्रमांक 4 झालाय, नेहमी कुठचा नाही कुठचा तरी कार्यक्रम घेणे, कुठचाही कार्यक्रम असून ते मग ते हळदीकुंकू असून दे, रक्तदान शिबिर असून देत किंवा बाकीचे इतर कार्यक्रम असून देत, त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा यशस्वी झालेला असतो, कारण ते आपले तन मन लावून असे प्रत्येक कार्यक्रम पार पडत असतात। कुठचाही कार्यक्रम असतो, आज सेक्टर 3चा विचार करत प्रत्येक घरागुणी मनोज साहेबांचं नाव घेतलं जातं, कारण ते कुटुंब प्रमुख, प्रत्येक कुटुंबाला एक कुटुंबाचा आधार म्हणून मनोज साहेबांकडे पाहिलं जातं। आज तुम्ही आज बघतायत भरपूर पक्षाचे लोक तुम्हाला दिसतील, आता निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून तुम्हाला बाहेर पडले दिसतील, पण मनोज साहेबांचं तसं नाही। निवडणूक असो नसो गेली 10 वर्ष तरी आता कुठचे पद नसताना ते प्रत्येक कार्यक्रमात राबवत आहेत। दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आज जर ते गावी असले इथे जर काही मैत झालं तर ते तिथून ॲम्ब्युलन्सची सुविधा करतात, कोणाचं ॲक्सिडेंट झालं असेल तर ते हॉस्पिटलची सोय करतात।
म्हणजे कुठे जर ते असले तर म्हणजे आपल्याला आधार वाटतो. एवढे आज मनोज साहेबांचं कार्य आहे. विशेष म्हणजे या शिबिरात मनोज हदमकर यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांनी एकत्रितपणे रक्तदान करण्याचा आनंद घेत रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचे दाखवून दिले. याविषयी मनोज हदमकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृती दिनामुळे अभिनंदन करून आज स्मृतिदिन अर्थात दुःखाचा दिवस, या दिवशी बाळासाहेब आम्हाला सोडून इहलोकीची यात्रा सोडून परलोकी निघून गेले. खऱ्या अर्थानं शिवसेना पोरकी झाली तो हाच दिवस. आज बाळासाहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ या प्रांगणामध्ये जे गरजवंत आहेत, ज्यांना शस्त्रक्रिया मोतीबिंदूची करणं त्रासदायक ठरतंय किंवा पैशाअभावी ते करू शकत नाही, अशांना दिलासा देण्याकरता म्हणजे हे आम्ही बाळासाहेबांकडूनच शिकलेलं आहे आणि ही प्रेरणा घेऊनच आम्ही या ठिकाणी काम करतोय. त्याकरता मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रक्ताची तुटवडा या ठिकाणी भासत असल्या कारणानं रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि सकाळी 10 वाजल्यापासून या प्रांगणामध्ये मोठ्या प्रमाणात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याकरता आपलं नाव नोंदणी, त्याचबरोबर आपल्या डोळ्याची तपासणी करण्याकरता मोठ्या प्रमाणात नागरिक, त्याचबरोबर युवा वर्ग या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान शिबिर मध्ये सहभाग घेत आहेत. मी त्यांचं मनापासून आभार आणि कौतुक करतो. रक्तदान दिल्यानं 3 जणांचे प्राण वाचतात. त्यामुळे या ठिकाणी रक्ताची जी चळवळ आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे. माझे मित्र सुरेश बिलारी या ठिकाणी बोलले की 28वं आमचं रक्तदान शिबिर आहे आणि 100हून अधिक बॉटल्स या ठिकाणी सातत्याने आम्ही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलेला आहे आणि ही चळवळ पुढे वाढवावी आणि त्याकरता प्रेरणा मिळावी आणि शबासकीची थाप मिळावी, हा उदात्त हेतू आमच्या मनामध्ये असतो आणि तो फलश्रुत होताना या ठिकाणी पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी येतात, महिला वर्ग सुद्धा येतात. त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी कौतुक करण्यासाठी आलेले आहे. हे आम्हाला आमच्या एक जीवनामधलं एक टॉनिक आहे असं मी या ठिकाणी आवर्जून म्हणेन की एखाद्या काम करणाऱ्याला त्याचं कौतुक आणि त्याच्या कौतुकाची स्तुती या ठिकाणी मिळाली तर त्या सुमना नाही शब्द सुमनांनी जे प्रेरणा मिळते की ऊर्जा मिळते ती खऱ्या अर्थानं मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरणादायी असते आणि म्हणून ते मिळणं फार गरजेचं असतं आणि तेच टॉनिक आज या ठिकाणी आम्हाला मिळतंय म्हणून आम्ही हे करू शकलो आणि करत राहू. मी मनापासून धन्यवाद देतो या सगळ्यांना, पत्रकार बंधू असतील, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण वर्ग असेल, ज्यांनी या ठिकाणी आपला खारीचा वाटा उचललेला आहे हे कार्यक्रम यशस्वी होण्याकरता, त्या सर्वांचा मनापासून आभार या ठिकाणी.